महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुःखद निधन विमान अपघातात झालं हे सरकारी आणि प्रतिष्ठित बातमी स्रोतांनी स्पष्टपणे नोंदवले आहे. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 8:44 वाजता मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या चार्टर्ड विमानाने बारामती विमानतळावर उतरायचा प्रयत्न केला, पण विमान रनवेवरून बाहेर पडून कोसळले आणि त्यात आग लागली, ज्यामुळे विमानात सवार सर्व 5 लोकांचा मृत्यू झाला. या अपघातात अजित पवारांसह पायलट, को पायलट, सुरक्षा अधिकारी आणि इतर सहकारी होते. सर्वांची घटना ठिकाणी किंवा त्यानंतर मृत्यू झाला, कोणीही वाचला नाही. अधिकारिक अहवालानुसार विमान लेयर जेट 45 म्हणजे VTSSK असल्याचे सांगण्यात आले आणि तो दुसऱ्या अप्रोचमध्ये अपयशी ठरला, ज्यामुळे तो समतोल गमावून कोसळला. धुंदेपणा किंवा दृष्टीचा अभाव याचाही अपघातात भाग आहे अशी प्राथमिक माहिती आहे. आधी काही लोकांनी फक्त 5 लोकच होते का, 6 होते का असे संभ्रम निर्माण केले, कारण प्रारंभी काही मृतदेह न सापडल्यामुळे सामाजिक माध्यमांवर गैरसमज पसरला. पण अधिकृत वृत्तपत्रांमध्ये पुरे प्रमाण आणि आकडेवारी स्पष्टपणे सांगितले आहेत की विमानात एकूण 5 सवार होते आणि सर्वांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांचे शेवटचे फोन कॉल विमान अपघाताच्या अगोदर सुमारे 8:37 वाजता त्यांच्या नातेवाईक किंवा जवळच्या कार्यकर्त्याशी झाले होते, ज्यात त्यांनी एकत्र पुढे काम करण्याचे संदेश दिले होते. हे कॉल नंतर माध्यमांनी जारी केलेला ऑडिओ देखील उपलब्ध आहे. हे कॉल किंवा शेवटचे क्षणांची माहिती कोणतीही अफवा नाही, हे बातम्यांमध्ये स्पष्टपणे प्रकाशित झाले आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे प्रमुख राजकीय नेते होते आणि त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक आर्थिक आणि सामाजिक योजना राबविल्या. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात तीव्र सुटका आणि शोकाची लाट पसरली आहे. अगदी उच्चस्तरीय नेत्यांकडूनही त्यांच्या मृत्यूवर शोक संदेश आले आहेत, ज्यात अनेकांनी त्यांचा कार्यशील जीवन आणि लोकांसाठी केलेल्या सेवांचा उल्लेख केला आहे. अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी या प्रकरणी ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट नोंदवली आहे आणि पुढील चौकशीसाठी गुन्हे विभागाकडे प्रकरण सोपवले आहे. चौकशी अजून सुरू आहे आणि अपघाताचा संपूर्ण तपशील समोर येत आहे. तरीही काही माध्यमे आणि राजकीय व्यक्तींनी घडलेल्या अपघातावर प्रश्न उपस्थित केले आहेत किंवा शंका व्यक्त केली आहे, पण यावर अधिकृत तपास अजून सुरू असल्याचे आणि आवश्यकतेनुसार सर्व तथ्य पुढे येतील असे अधिकारी सांगत आहेत.